नमस्कार मित्रांनो, भयचक्र या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या कथेचं नाव आहे सालकर वाडा आणि पेंटिंगचा शॉप. चला तर मग कथेला सुरुवात करूया. सालकर वाडा हा शहराच्या धकाधकीपासून दूर, गावाच्या अगदी बाहेर स्थित एक जुना वाडा होता. त्याचं मोठं अंगण, पाठीमागे असलेली घनदाट झाडं आणि अंधूक पडलेली सायंवेली प्रकाशाची धार असं एक भयानक वातावरण निर्माण करायचं. लोक या वाड्याबद्दल फारशी चर्चा करत नसत, कारण त्यांच्या मनात एक गूढता भरली होती. काही लोक सांगायचे की या वाड्यात काहीतरी अशा प्रकारे वाईट घडत होतं की जे आजपर्यंत थांबलेलं नाही. एके दिवशी शहरात राहणारे एक दाम्पत्य, राहुल आणि नेहा, त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी शहरापासून दूर ग्रामीण जीवनाचा अनुभव घेण्यासाठी सालकर वाड्यात आले होते. राहुलचे आई बाबा म्हणजे श्री विलासराव आणि सौ हेमलता हे एक आदरणीय व्यक्तिमत्व होते. तसेच त्यांचा त्या गावाशी असलेला ओढ त्यांना येथे घेऊन आला होता. वाड्याचं पुनर्निर्माण सुरू करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता आणि राहुलच्या आई वडिलांनी त्यांना तिथे येण्याचा आग्रह केला होता. तो शनिवारचा दिवस होता. राहुल आणि त्यांच्या कुटुंबाने त्या वाड्यात प्रवेश केला. वाड्यात प्रवेश करताच राहुल आणि नेहा दोघंही अचंबित झाले. वाड्याच्या भव्यतेमध्ये एक प्रकारची शांतता होती. दरवाजे, खिडक्या आणि ओसरीवर जाड धुळीची पडझड झाली होती. त्याच्या पाहण्यात येणाऱ्या प्रत्येक वस्तूत जुनाटपणाचा ठसा उमटला होता. पण वाड्याच्या एका कोपऱ्यात काहीतरी गूढ होतं. परंतु प्रवासाचा त्यांना खूप थकवा आल्याने त्यांनी सर्व आवरून त्या रात्री वाड्यात विश्रांती घेतली, कारण दुसऱ्या दिवशी त्यांना त्या वाड्यात पुनर्निर्माणाची तयारी करायची होती. वाड्यात पुनर्निर्माण करत असताना वाड्याच्या एका कोपऱ्यात राहुलच्या आई वडिलांना एक जुने पेंटिंग सापडलं. पेंटिंग एका स्त्रीचे होते, जिचा चेहरा अस्पष्ट होता आणि तिच्या डोळ्यात एक विचित्र हसू दिसत होतं. जणू काही ती तुमच्यावर नजर रोखून सांगत होती की तुम्ही येथे आहात आणि तुमचं आयुष्य बदलणार आहे. राहुल आणि नेहा हे सुरुवातीला या पेंटिंगवर विशेष लक्ष दिलं नाही. पेंटिंग कुटुंबाच्या एका खोलीत ठेवण्यात आलं आणि ते काही काळ विस्मरणात गेलं. परंतु काही दिवसांनी नेहा त्या पेंटिंग समोर उभी राहिली. तिला गडबडलेल्या मनाने ते चित्र पाहताना एक विचित्र भीती वाटली. तिच्या मनात ते चित्र जणू काही तिच्याशी बोलत होतं असा आभास तिला होत होता. एक दोन दिवस असेच गेले. नेहा त्या पेंटिंग बद्दल अधिक विचार करत राहिली. एक दिवस रात्री ती पेंटिंग पाहत असताना तिच्या मनात एक विचार आला. तुम्ही माझ्याकडे का पाहत आहात? तुम्ही माझ्या का मागे लागले आहात? एक विचित्र आवाज तिच्या मनात गुंजतो. त्या रात्रीपासून घरात आणखी गडबड उघडू लागली. घरातील वस्तू हलायला लागल्या. कधी एक कप टेबलावरून खाली पडायचा, कधी चहा हवेत उचलला जायचा आणि कधीतरी गूढ आवाज ऐकायला येत होता. राहुलने विचारले, नेहा, हे काय आहे? तुम्ही काहीतरी अनुभवत आहात का? नेहा घाबरली होती. माझ्या मनात काहीतरी विचित्र आवाज येत आहे. राहुल, ते चित्र मला वेगळाच भावना देत आहे. राहुलने विचार केला की हे फक्त तिच्या मनाचे भ्रम आहे. पण एका रात्री तोही त्याच पेंटिंग समोर उभा राहिला. त्याच्या समोरही एक गडबड झाली. चित्रातला स्त्रीचा चेहरा खूपच स्पष्ट झाला आणि तिच्या डोळ्यांमध्ये एक प्रकारची तिरस्काराची भावना होती. ह्या सर्व गोष्टी त्यांनी आई वडिलांना सांगितल्या. त्याच दिवशी राहुलच्या वडिलांनी एक गुप्त रहस्य उलगडले. ते म्हणाले, हे पेंटिंग तुम्हाला माहित नाही का? हे पेंटिंग सालकर वाड्याच्या शापित आत्म्याचं आहे. राहुल आणि नेहा चक्रावले. काय? शापित? राहुलने विचारलं आणि वडिलांनी सांगितलं की या वाड्यात एकेकाळी एक स्त्री राहायची. तिच्या आयुष्यात एक भयंकर अपघात झाला आणि तिचा मृत्यू झाला. तिचा आत्मा या वाड्यात अडकलाय. तिच्या मृत्यूनंतर या वाड्याला शाप लागला. या पेंटिंग मध्ये ती स्त्री उभी राहिली आणि तिच्या प्रत्येक पिढीवर ती शाप देत गेली आहे. राहुल आणि नेहा एकमेकांकडे पाहत राहिले. ते दोघे हळूहळू त्या गूढतेची गंभीरता समजून घेत होते. काही दिवसानंतर राहुल आणि नेहा त्यांच्या वडिलांसोबत शोध घेण्यासाठी त्या पेंटिंगच्या मागे गेले. त्यांनी त्या पेंटिंगच्या नंतर काही गूढ गोष्टी शोधल्या आणि एका जुन्या पुस्तकात एक गूढ सूचना मिळवली. हे आत्म्याचं शापित मन मुक्त होईल
जर कोणीतरी त्या वस्तूच्या मालकाला त्याचं असलेलं कर्ज फेडायला लावेल. राहुल आणि नेहा ते शोधून त्या वस्तूच्या शापित कर्जाची उकल केली. तिला त्याचा न्याय मिळाला आणि तिच्या आत्म्याला मुक्तता मिळाली. या आत्म्याच्या मुक्ततेनंतर वाड्यातील गूढता नष्ट झाली आणि ते कुटुंब सुखी झाले. या कथेचा संदेश अगदी स्पष्ट आहे. कोणतीही वस्तू घेताना चौकशी नक्की करा. त्या वस्तूंमध्ये काही अनुकूल असू शकतं, ज्यामुळे तुमच्या जीवनावर अप्रत्यक्षरित्या त्याचा परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या कथेला लाईक आणि शेअर करा. तसेच अशाच काही कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.